मंडळी नमस्कार. आज आपण सगळेजण एका निमित्तानं भेटलोय. एक दिवस समाजासाठी हे फाउंडेशन आणि या फाउंडेशनच्या या व्यासपीठावर आज आपण भेटलोय. मी विलास बडे, सध्या न्यूज 18 लोकमत या चॅनलमध्ये पत्रकार म्हणून काम करतोय. आणि आज ज्या विषयाबद्दल आपण सगळेजण बोलणार आहोत तो विषय आहे म्हणजे सध्याची सगळी परिस्थिती आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण अडचणीच्या काळातून नेमका मार्ग कसा काढणार आहोत याबद्दल आपण बोलणार आहोत. एक मंदीचं वातावरण सगळ्या क्षेत्रात आहे, पण मग या मंदीच्या काळामध्ये आपण नेमकं काय करावं आणि त्यात संधी काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आज करणार आहोत. जिथपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातली जी काही माहिती माझ्याकडे आहे किंवा मी मिळवली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, आजच्या विद्यार्थ्यांपर्यंत, जे करिअर करू पाहत आहेत त्यांच्यासाठी, जे ऑलरेडी करिअर करत आहेत त्यांच्यासाठी, वेगवेगळ्या बिझनेसमध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी, अशा वेगवेगळ्या लोकांना या मंदीच्या काळातून संधी कशा शोधायला हव्यात याच्यासाठी आज आपण मार्गदर्शन करणार आहोत. सुरुवातीला एक गोष्ट खूप महत्वाची आहे, ती म्हणजे आज जी परिस्थिती आपल्या सगळ्यांवर ओढवलेली आहे ती परिस्थिती निश्चितच चिंताजनक आहे आणि अनेक संकटांचा डोंगर आपल्या डोळ्यासमोर उभा आहे, आपल्या सगळ्यांसमोर उभा आहे. पण केवळ संकट आहे म्हणून घाबरून आता आपल्याला चालणार नाहीये. हे जागतिक संकट आहे आणि हे संकट हीच संधी मानलं तर आपल्याला बऱ्याच पुढे वाटा दिसू लागतील आणि आपल्याला त्या वाटा दिसल्या तर आपण पुढे जाऊ शकतो. त्याच्यामुळे एक गोष्ट जगभरात जर तुम्ही बघितली आतापर्यंतच्या इतिहासात असो किंवा सगळीकडेच असो, की जेव्हा आणीबाणीचा काळ असतो जो आजचा आहे, आणीबाणीच्या काळामध्ये तुम्ही जे निर्णय घेत असता ते निर्णय हे खूप महत्वाचे असतात. एरवी एखादा निर्णय घेण्यासाठी तुम्ही काही दिवस, काही वर्ष लागू शकतात, पण आणीबाणीच्या काळामध्ये तुम्हाला तातडीने निर्णय घ्यावे लागतात, कारण परिस्थिती तशी असते. परिस्थितीनुसार तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात आणि मग तुम्ही झटापट निर्णय घेत राहता आणि मग त्या निर्णयाची कुठेतरी तुम्हाला सवय सुद्धा होते. कदाचित गरज म्हणून तुम्ही ते निर्णय घेता, पण नंतर त्याची तुम्हाला सवय होते आणि पुन्हा हीच सवय पुढच्या जगण्यामध्ये अत्यंत महत्वाची ठरते. या लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि या कोरोनाच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांसाठी ही बाब खूप महत्वाची ठरणार आहे की आणीबाणीच्या काळामध्ये आपण जे काही सध्या करतोय, आपल्या आजूबाजूला जे काही घडतंय त्या सगळ्या घटनाक्रमातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहेत. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टींचं महत्व आपल्याला उमगलेलं आहे, ज्या गोष्टी आपल्याला परिस्थितीनं शिकवलेल्या आहेत, त्या गोष्टींसोबत आपल्याला पुढे जावं लागणार आहे आणि ते मान्य करावं लागणार आहे. कुठले असे क्षेत्र आहेत ज्या क्षेत्रांमध्ये खरं तर भविष्यामध्ये खूप मोठ्या संधी निर्माण होणार आहेत त्याबद्दल आपण सुरुवातीला जाणून घेऊया. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आरोग्य क्षेत्राचं महत्व आपल्या सगळ्यांनाच लक्षात आलेलं आहे. सरकार म्हणून आरोग्याच्या क्षेत्राकडे फारसं गांभीर्यानं न बघणारी आपली व्यवस्था भविष्यामध्ये आरोग्याच्या क्षेत्रामध्ये पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी आता पुढे येऊ शकते किंवा त्याबद्दल ती गांभीर्याने विचार करू शकते. त्यामुळे आरोग्याच्या सुविधा भविष्यामध्ये वाढल्या जाऊ शकतात आणि सरकार त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवू शकतं, त्याला प्राधान्यक्रम दिलं जाऊ शकतं. कारण इथल्या आरोग्य व्यवस्थेचं जे वास्तव आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे, कारण आता पुठ्याचे हॉस्पिटल बांधून काही आपण इथून पुढचा काळ जाऊ शकणार नाहीत. मुंबईसारख्या 2 कोटीच्या शहरामध्ये, 2 कोटी लोकसंख्येच्या शहरामध्ये आपण केवळ 20,700 बेडहून आता आपण लढू शकत नाही एखाद्या महामारीसोबत, हेही आपल्याला कळलेलं आहे. त्यामुळे महत्वाची बाब ही आहे की पुढच्या काळामध्ये आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात आता गुंतवणूक होऊ शकते. दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की सर्वसामान्य नागरिक म्हणून सुद्धा आपल्या सगळ्यांना एक गोष्ट लक्षात आली आहे की आता आरोग्य खूप महत्वाचं आहे. आरोग्याबरोबर तुम्ही सगळेजण बघताय की आता प्रत्येकाला वजन कमी करायचं, प्रत्येकाला इम्युनिटी वाढवायच्या. या संकटाच्या काळात सगळ्यांना तग धरून राहण्यासाठी आरोग्याचं महत्व जसं सरकारला कळलं तसं आपल्यालाही कळलंय. त्यामुळे या आरोग्याच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला खूप मोठी संधी भविष्यामध्ये निर्माण होऊ शकते, कारण त्याचं गांभीर्य सरकार आणि व्यवस्था आणि आपण सगळेजण आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे. त्यामुळे ज्या मुलांना भविष्यामध्ये करिअरचे ऑप्शन निवडायचे असतील त्यांनी आता आरोग्याच्या क्षेत्रामध्ये एक चांगल्या संधी त्यांना निश्चितपणे निर्माण होणार आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी गांभीर्यानं विचार करायला हवा.
संदीप मुंडे आता आहेत, ते विचारतायत की मंदी आहे, कुठे आहे संधी? त्या संधीबद्दल आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संधींबद्दल आपण बोलतोय. रवी तोंडे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. एक गोष्ट तुम्ही लक्षात घेतली का, जेव्हापासून लॉकडाऊन जाहीर झालं, आपण सगळेजण घरात बंदिस्त झालो, तेव्हापासून एका गोष्टीने खूप मोठ्या प्रमाणात मार्केट कॅप्चर केलंय आणि त्याचं महत्व सुद्धा प्रचंड वाढलेलं दिसतंय. ते म्हणजे ई कॉमर्स. ई कॉमर्सनं आपलं जे महत्व आहे ते खूप प्रकर्षानं म्हणजे ताकदीनं आपल्याला सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे. आणि या ई कॉमर्समध्ये सध्या जगभरात खूप मोठी उलथापालथ सुरू आहे. एका बाजूला आम्ही सगळेजण बातम्या वाचतोय की इथून एवढ्या नोकऱ्या काढल्या, इथून एवढ्या माणसांना काढलं, इथं नोकऱ्या गेल्या, इथं मंदी, हे सगळं जरी असलं तरी ई कॉमर्समध्ये मात्र आज लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक सुरू आहे. आणि आपण सगळेजण इतक्या लवकर हे स्वीकारलेलं आहे. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती ई कॉमर्सचा आपण खूप मोठ्या प्रमाणात वापर करायला लागलेलो आहोत. आणि एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ज्यावेळी जगभरात मंदीची चर्चा सुरू आहे तेव्हा भारतामध्ये एक कंपनी आहे, तिचं नाव आहे रिलायन्स. रिलायन्स ही ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर येते. जिओ मार्ट सारखी एक प्लॅटफॉर्म ते लॉन्च करतायत आणि त्याच्यामध्ये 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होते. हे कधी? जेव्हा की जग चिंतेत आहे, पैसा कोणी गुंतवायला तयार नाहीये, अशा वेळेस ही गुंतवणूक होतीये. ही गुंतवणूक आपल्याला काय सांगते? ही गुंतवणूक हे सांगते की भविष्य ते आहे. त्यांना कळलंय की भविष्य आता पुढे काय आहे. केवळ एवढंच नाहीये, तर आता अमेझॉन सारख्या ज्या वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत, ज्या ऑनलाईन आपल्या सगळ्यांना ई कॉमर्सचा प्लॅटफॉर्म आहे, आणि या ई कॉमर्स कंपन्या आज मोठ्या प्रमाणात माणसांना घेत आहेत. दुसऱ्या अनेक कंपन्या आहेत ज्या माणसांना काढतायत, पण या कंपन्या मात्र आपल्याला घेत आहेत आणि त्या खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतायत. त्यांना माहित आहे की पुढचं जग या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना सवय लागली आणि पुढचा काही काळ हा कोरोना राहणार आहे. त्यामुळे आपल्याला एक सवय लागणार आहे आता की ऑनलाईन आपण ते वस्तू घेणं किंवा ई कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातूनच आता या पुढचे सगळे व्यवहार होणार आहेत. त्यामुळे या सगळ्या संधी आपल्यासाठी आहेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतक्या मोठ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट झाली, त्यांचं चांगलं होईल, मग आम्हाला संधी काय? खूप महत्वाची बाब ही आहे की स्वाभाविकपणे तुम्हाला प्रश्न पडेल की आम्हाला संधी काय? मित्रांनो, जर आपण बारकाईनं बघितलं तर जेव्हा एखाद्या कंपनीत इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते, उदाहरणार्थ आता जर जिओ मार्ट लॉन्च झालेलं असेल तर तिथं 1,00,000 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे. मोठ्या प्रमाणात नोकऱ्या तिथं निर्माण होतील. त्याचबरोबर छोटे व्यावसायिक जे आहेत, अगदी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, तुम्ही ती बातमी कदाचित आता मला पर्सनली जर तुम्ही विचारलं तर मी तुम्हाला त्या बातम्या पाठवतो की आता फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप आणि रिलायन्स हे सगळे एकत्र आलेत आणि या प्लॅटफॉर्महून आपण सुद्धा त्यांच्यासोबत बिझनेस करू शकणार आहोत. आणि या बिझनेसचा आपण सगळ्यांनी खूप महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं आपण घेतलं पाहिजे, त्याच्यात आपण स्वतःला इन्व्हॉल्व्ह केलं पाहिजे आणि आपल्यासाठी सुद्धा त्याच्यात संधी आपण शोधली पाहिजे. येणाऱ्या काळात आपल्याकडे खासगीकरणाचं प्रमाण वाढेल का? निश्चितपणे वाढणार आहे, श्रीकांत केंद्रे विचारतायत. त्याचबरोबर येणाऱ्या काळात आपल्याकडे आत्मनिर्भर पॅकेजमध्ये स्टार्टअपसाठी जास्तीत जास्त तरुणांना पॅकेज मिळेल का? कारण एनपीए मध्ये गेलेल्या उद्योगाला पॅकेज मिळतंय पण स्टार्टअपसाठी पॅकेजेस भेटलेले नाहीये. हे मिळणं खूप गरजेचं आहे, कारण आता एका बाजूला जर सरकार सांगत असेल की स्टार्टअप करा, आत्मनिर्भर व्हा, तर आत्मनिर्भर होण्यासाठी या सगळ्यांना आपण जे 20,00,000 कोटींच्या पॅकेजचा मोठा गाजावाजा झाला त्याच्यामध्ये अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत की आता हे कर्ज उपलब्ध झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी बँकांनी पुढे आलं पाहिजे. याच्याबद्दल गव्हर्नमेंटने सांगितलं, पण त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. येणाऱ्या काळात आपल्याकडे खासगीकरणात वाढ होईल का? निश्चितपणे होणार आहे. आणि सरकारी नोकरीची संधी कमी होणार आहे का? तर हो, सरकारी नोकऱ्यांची संधी जी आहे ती निश्चितपणे कमी होणार आहे. आपण त्याच्यावरती फार अवलंबून राहू नये. त्याचं कारण असं आहे, बघा, एक लक्षात घ्या, आता जे सरकारी नोकरीत काम करतायत त्यांना पगार देणं सुद्धा सरकारसाठी खूप अवघड होऊन बसलेलं आहे. हे कुठल्या सरकारवरची टीका नाहीये, केंद्र असो राज्य असो. आर्थिक परिस्थिती त्यांची अशी नाहीये. अशा वेळेस कुठल्या तरी मोठ्या मेगा भरती, जे आपण गेली काही वर्ष ऐकतोय, मेगा भरती होणार, मेगा भरती होणार, आता कोणी चकार शब्द काढताना तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे आपण सुद्धा आता त्या आशेवर आपलं करिअर आणि आपल्या आयुष्यातली काही महत्वाची वर्ष वाया घालू नये. स्वतः काहीतरी उभं करण्याचा आणि स्वतः संधी शोधण्याचा आपण विचार केला पाहिजे.
स्वतःचा ब्रँड करून अमृत तुल्य चहाचा व्यवसाय यावर थोडं बोलायला हवं सर. निश्चितपणे आपल्या सुद्धा समाजातले असे अनेक लोक आहेत, मी त्यांची उदाहरणं सुद्धा देईन, की त्यांनी स्वतःचं एक छोटंसं मॉड्यूल सुरू केलं आणि त्याच्यानंतर खूप मोठा बिझनेस सुद्धा त्यांनी उभा केला आणि त्याच्यातून त्यांनी आज अनेक लोकांना सुद्धा रोजगार निर्माण करून दिलेला आहे. असे छोटे छोटे जे मार्ग आहेत ते आपण सगळ्यांनी निवडले पाहिजेत. आपण ज्या परिसरात आहोत त्या परिसरामध्ये नेमकं काय पिकतं आणि तिथं आपण काय करू शकतो, तिथली गरज काय, मार्केटची गरज काय आहे ते ओळखून आपण हे केलं पाहिजे. पण भविष्यात काय नेमकं चालणार आहे याचा विचार केला पाहिजे. दुसरं, आपण ई कॉमर्स बद्दल बोलतो, मी एक एक मुद्दा घेतो. अभियांत्रिकी क्षेत्र आणि जॉब. निश्चितपणे ऋषिकेश फुंदे पाटील विचारतायत की अभियांत्रिकी क्षेत्र आणि जॉब. ऋषिकेश, आज जर प्रत्येक गोष्ट आपण असं म्हणतोय की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गोष्ट ही ऑफलाईन टू ऑनलाईन होणार आहे आणि हा जो चेंज आहे तो चेंज इतका ड्रास्टिक होतोय की प्रत्येक क्षेत्र हे एज्युकेशन पासून ते एंटरटेनमेंट पर्यंत प्रत्येक क्षेत्र आता ऑनलाईन जर जात आहे तर निश्चितपणे अभियांत्रिकीशिवाय हे कसं शक्य आहे. आज या सगळ्या गोष्टी करण्यासाठी समजा मी थोडंसं विषयांतर होणार नाही पण एज्युकेशनचं क्षेत्र आहे. एज्युकेशन हे भविष्यामध्ये ऑनलाईन एज्युकेशन, ऑनलाईन टीचिंग ही गोष्ट भविष्यामध्ये खूप आता स्वीकारली जाते पण ते पुढच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलं जाईल. यात केवळ शिक्षकांना जॉब मिळणार आहे का? नाहीये. हा सगळा सेटअप उभं करण्यासाठी सुद्धा इंजिनियर लागणार आहेत, ज्यांच्याकडे हे ज्ञान आहे ती माणसं लागणार आहेत. त्यामुळे हा सेटअप तुम्ही उभं करून तुम्ही दुवा बनू शकता. पालक आणि शिक्षकांना आज त्यांचं ज्ञान द्यायचंय, त्यांना त्याच्यातून ऑनलाईन टीचिंग द्यायची आहे आणि पालकांना आज एक चांगला प्लॅटफॉर्म हवाय. तर याच्यातलं दुवा आपण बनू शकतो. अभियांत्रिकीच्या मुलांसाठी ही एक चांगली संधी असू शकते की आपण अशा पद्धतीनं आपला एक चांगला प्लॅटफॉर्म आपण तयार करू शकतो. दुसरं, जर आज प्रत्येक गोष्ट ऑनलाईन होतीये तर स्वाभाविकपणे ज्यांच्याकडे सॉफ्टवेअरचं नॉलेज आहे अशा व्यक्तींची डिमांड मार्केटमध्ये खूप वाढणार आहे. जेव्हा हे क्षेत्र ऑनलाईन क्षेत्र वाढतंय तर निश्चितपणे जे इंजिनियर्स आहेत त्यांची मागणी सुद्धा वाढेल आणि मार्केटिंग जे आहे त्या मार्केटिंग त्यांना करावं लागेल जर बिझनेस अनेक येणार असतील तर. त्यामुळे मार्केटिंगमध्ये सुद्धा अनेक महत्वाच्या ज्या संधी आहेत त्या आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. त्यानंतर ई कॉमर्स मधील ऑपॉर्च्युनिटीज बद्दल आपण बोललो आत्ताच की ई कॉमर्स ज्या ऑपॉर्च्युनिटी आहेत त्याच्यातलं मला एक गोष्ट सांगायची आहे की आता जे टायमिंग आहे, आजपर्यंतचा जर इतिहास तुम्ही बघितला गेल्या 100-150 वर्षातला, जेव्हा जेव्हा हे जग मोठ्या संकटात सापडलेलं आहे, आर्थिक संकटात सापडलंय, महामारीमध्ये आलंय, ग्रेट डिप्रेशन असेल किंवा मग अगदी स्पॅनिश फ्लूच्या नंतर आलेलं मंदी असेल किंवा युद्धाच्या नंतर आलेली परिस्थिती असेल, वर्ल्ड वॉरच्या नंतर आलेली परिस्थिती असेल, या सगळ्या परिस्थितीत तुम्ही बघितलं असेल तर अत्यंत कठीण काळामध्ये या जगातल्या काही महत्वाच्या ज्या कंपनीज आहेत त्यांनी ग्रो केलेलं आपल्याला दिसतंय. त्यामुळेच असं म्हणतात की संकटाच्या काळात ज्याला काळाची पावलं ओळखता येतात ते खूप स्ट्रॉंगली उभे राहू शकतात आणि आज अशा अनेक कंपन्या उभ्या राहिलेल्या आहेत. फूड सेक्टर बद्दल सुद्धा आपण बोलू, पण ई कॉमर्स बद्दल मला एक गोष्ट सांगायची आहे की ई कॉमर्स कंपन्या ज्या आहेत त्या ई कॉमर्स कंपन्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक एका बाजूला होतीये, पण त्याचबरोबर या कंपन्यांमध्ये तुम्ही सुद्धा अगदी अमेझॉन जी कंपनी आहे त्या कंपनीनं आता सर्वसामान्यांना सुद्धा तुमचा माल ग्राहक आणि याच्यातला दुवा होण्यासाठी सुद्धा तुम्ही अगदी मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही जोडले जाऊ शकता आणि तुम्ही स्वतःचा बिझनेस करू शकता. तुम्ही अमेझॉनशी जोडले जाऊ शकता. त्याच्यासाठी अगदी तुम्हाला लॅपटॉप सुद्धा घ्यायची गरज नाहीये, इथपर्यंत त्यांनी ते कोर्सेस सुरू केलेले आहेत. आपण त्याचा निश्चितपणे फायदा घ्यायला पाहिजे आणि हे जे प्लॅटफॉर्म आहेत ह्या प्लॅटफॉर्मचा आपण वापर केला पाहिजे. दुसरं एक महत्वाची गोष्ट एक आहे ज्या इंजिनियर्स आणि त्याबद्दल आपण बोललो त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घेतलं असेल की वर्क फ्रॉम होम हा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट आता खूप पॉप्युलर होतोय आणि हा आपल्या जीवनशैलीचा भविष्यामध्ये एक भाग बनलेला असेल. तो ऑलरेडी आता अनेकांनी स्वीकारलेला आहे.
तुम्ही जर बघितलं की ज्या जगभरातल्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, म्हणजे ट्विटर, फेसबुक पासून ते TCS असो किंवा इन्फोसिस असो, ह्या सगळ्या कंपन्याही म्हणतायत की जेव्हापासून आम्ही लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम सुरू केलं त्याच्यानंतर आमची प्रोडक्टिव्हिटी वाढली आहे. आणि त्यामुळे आता या कंपन्या स्वतःहून वर्क फ्रॉम होमसाठी त्यांना हे करतायत, प्रोत्साहित करतायत. त्यामुळे वर्क फ्रॉम होम हे भविष्यामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावेल आणि त्याच्यासाठी जे लागणार आहे, त्याच्यासाठी जे सॉफ्टवेअर्स लागतील, त्याच्यासाठी ज्या गोष्टी लागतील, तिथं सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी एक महत्वाची सुविधा असणार आहे. आणि दुसरं, तुमच्याकडे नॉलेज जर असेल तर आता हे वर्क फ्रॉम होम जे सुरू झालेलं आहे, अगदी तुम्ही तुमच्या शेताच्या बांधावर बसून सुद्धा याच्यात काम करू शकता. आणि आता कंपन्यांना ते नाही की मी मुंबईत जाऊ का, मुंबईत जाऊन मला काम करायचं नाहीये, तिथं परिस्थिती नाही. आता वर्क फ्रॉम होम जर स्वीकारलेला असेल तर अगदी तुम्ही जिथं आहात तिथून सुद्धा कॉन्ट्रीब्यूट करू शकता आणि तुम्ही काम करू शकता. ती खूप मोठी संधी निर्माण झाली आहे. सरकारी नोकरी आरक्षण याबद्दल काय वाटतं सर? मला वाटतं की आपण आता या सगळ्यातनं थोडंसं बाहेर पडलं पाहिजे, कारण आता नोकऱ्या येणाऱ्या काळामध्ये खूप कमी असतील आणि या कमी याच्यासाठी जी प्रचंड सध्या काय म्हणू आपण त्याला स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये अनेक मुलांचं करिअरचं जे एक वय असतं समजा किंवा ग्रोथचं जे वय असतं ते जात आहे आणि ते जाता कामा नये. आपण त्याच्यासाठी प्रयत्न करायला हवेत, पण त्याच्याबरोबरच आपण आधी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी वेगळे मार्ग सुद्धा निवडायला हवेत. केवळ सरकारी नोकरी मिळेल या आशेवर आता आपलं आयुष्य किंवा आपलं तारुण्य घालवणं मला तरी ते पटत नाहीये. आणि आपण त्याच्यासाठी प्रयत्न निश्चित केले पाहिजेत. मी असं म्हणत नाही की त्याच्यासाठी प्रयत्नच नाही केले पाहिजेत, पण आधी स्वतःच्या हातात काहीतरी ठेवा, स्वतःच्या पायावर आपण उभं राहिलं पाहिजे आणि नंतर त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. दुसरी एक गोष्ट ही आहे की जी सध्या एज्युकेशन इंडस्ट्री आहे त्या एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठी संधी आहे आणि त्याचा सुद्धा आपण सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्हाला आतापर्यंत नॉलेज आहे, तुमच्याकडे तुम्ही ट्युशन घेऊ इच्छित होतात पण तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, पण आता अगदी मोबाईल आणि या ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा तुमचे क्लासेस, ऑनलाईन टीचिंग सुरू करू शकता. पालकांसाठी सुद्धा ती एक चांगली संधी असू शकते की अगदी कमी पैशामध्ये एक वेल एज्युकेटेड काय म्हणतात त्याला चांगल्या प्रतीचं शिक्षण आपल्याला मिळू शकतं आणि त्याचा लाभ आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. प्रमोद नागरे विचारतायत की चीनमधून आयात थांबली तर कोणत्या संधी निर्माण होतील? प्रमोद, एक गोष्ट आहे की जेव्हा चीनमधून आयात थांबेल किंवा आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याच्यावर काही कर लावेल, जास्तीचे कर लावेल, तेव्हा स्वाभाविकपणे त्यांची किंमत वाढेल आणि किंमत वाढल्यानंतर स्वस्त म्हणून ज्या गोष्टी आपण घेत होतो आतापर्यंत चीनकडून त्या गोष्टी लोक घेणार नाहीत, कारण ते स्वस्त राहणार नाही, ते महाग होईल. आणि तेव्हा त्याच्या बाजूला जी भारतीय वस्तू असेल त्या किमतीची भारतीय लोक त्या घेतील आणि स्वाभाविकपणे त्याची डिमांड वाढेल आणि भारतातले जे छोटे छोटे स्टार्टअपच्या माध्यमातून असेल जे उद्योग आहेत त्या उद्योगांसाठी खूप मोठी संधी निर्माण होऊ शकते. ते करणं खूप गरजेचं आहे, कारण केवळ स्वस्त आहेत चीनी वस्तू त्याच्यासाठी म्हणून लोकांनी त्याला प्राधान्य दिलेलं होतं. पण आपल्याला जर सरकार म्हणतंय की आत्मनिर्भर व्हावं लागेल, तर मग आत्मनिर्भर होण्यासाठी इथल्या उद्योगांना आत्मनिर्भर करण्यासाठी सरकारनं सुद्धा काही पावलं उचलणं खूप गरजेचं आहे. कानिफ पालवे असं म्हणतायत की मराठवाडा आणि पर्जन्य छायाच्या प्रदेश बीड, पाथर्डी या स्थानिक भागात तरुणांना रोजगाराच्या संधी कशा निर्माण होऊ शकतात? याच्यासाठी मला वाटतं की सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की सरकारने खूप लक्ष देणं गरजेचं आहे, कारण आपला हा सगळा परिसर खूप दुर्लक्षित राहिलेला आहे. रोजगाराच्या संधी इथं निर्माण होऊ शकलेल्या नाहीयेत. जेव्हा आपण ग्रामीण भागामध्ये रोजगाराबद्दल बोलतो तेव्हा MRIs सांगितलं जातं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, पण आपल्याकडच्या MIDCची अवस्था अत्यंत दयनीय आहे. 25-25, 30-30 वर्ष आपण MIDCच्या एका मुद्द्यावर निवडणुका लढवतो, नेत्यांना निवडून देतो आणि त्या हवेत राहतं सगळं. तिथे एखादा दगड सुद्धा आपल्याला दिसत नाही, केवळ मारणावरच्या खाणाखुणा तेवढ्या दिसतात. ही वस्तुस्थिती आहे. जर इतक्या मोठ्या प्रमाणात जे दुष्काळी भागातून शहरांमध्ये होणारं स्थलांतर आहे ते रोखायचं असेल तर या सगळ्या भागामध्ये
उद्योग उभे करणं आणि तिथल्या मुलांना संधी देणं हे खूप गरजेचं आहे. आणि तिथल्या मुलांनी सुद्धा शेतीत थोडेसे वेगळे प्रयोग करून आपण कसं या सगळ्या कठीण काळामध्ये उभे राहू शकतो, कुठल्या सरकारी योजना आहेत त्या योजनांचा लाभ घेऊन आपण आपलं आर्थिक जी घडी आहे ते बसवण्याचा प्रयत्न नक्की करू शकतो. रवी तोंडे निवेदक म्हणून काम करताना आपण समाजातल्या आजच्या परिस्थितीबद्दल भविष्यात कशी वाटचाल करावी याबद्दल थोडंसं निश्चितपणे मला वाटतं की सगळ्यांनी आता एकच विचार केला पाहिजे की आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. आणि आपण सगळ्यांनी आता त्या दृष्टीनं एकमेकांच्या सहकार्याने एकमेकांना मदत करत आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. त्याच्याशिवाय कुठलाही पर्याय नाहीये. कंडिशन ऑफ मायग्रंट वर्कर्स, डेली वेज अर्नर्स अँड शुगरकेन लेबर्स एक्सेट्रा, व्हॉट नीड्स टू बी डन. अजयजी विचारतायत. अजयजी, मायग्रंट्स वर्कर बद्दलची परिस्थिती तर गंभीर आहेच, कारण त्यांच्याही रोजगाराचा खूप महत्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. कारण जी शहरं त्यांना आतापर्यंत रोजगार देत होती ती शहरच आज अक्षरशः व्हेंटिलेटरवर आहेत. इथं यावं तर जीवाचा धोका आहे असं वाटतं त्यांना, आणि गावाकडे जावं तर तिथं रोजगार नाही. अशा अत्यंत दुर्दैवी आणि कात्रीत सापडलेला हा सगळा कामगार वर्ग आहे. आणि या कामगार वर्गांना आज हाताला काम नाहीये. एवढंच नाहीये केवळ आपण कामगारांबद्दलच नाहीये, तुमच्या माझ्यासारखे सुद्धा जे नोकरी करतात अशांच्या नोकऱ्या सुद्धा धडाधड जात आहेत. रोज शेकडो हजारोंच्या संख्येनं नोकऱ्या जात आहेत. आणि ही परिस्थिती निश्चितपणे चिंताजनक आहे. येणारा काही काळ ही परिस्थिती राहू शकते. तुम्ही जर इतिहासाचे आपण दाखले द्यायचं ठरवलं तर जेव्हा पहिलं महायुद्ध सरलेलं होतं त्याच्यानंतर जगावर 1918 आणि 1920 या काळामध्ये स्पॅनिश फ्लू आला, महामारी आली आणि त्याच्यात कोट्यवधी लोकांनी आपला जीव गमावला. जवळपास 5 कोटी लोकांनी आपला जीव गमावला. आणि त्याच्यानंतर जे ग्रेट डिप्रेशन आलं, त्यानंतर जी जगभरात परिस्थिती निर्माण झाली होती ती परिस्थिती पुन्हा येऊ शकते असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सांगते. त्यामुळे आपण त्या सगळ्या परिस्थितीसाठी आता तयार राहिलं पाहिजे. आणि आता आपण ती थोपवू शकत नाही, थांबवू शकत नाही, कारण ते आपल्या हातात नाही. ते काही कुठल्या राज्याच्या देशाच्या नाही, आता ते जगभरात आहे. पण एक आहे की या संकटाच्या काळात, या वादळात आपण घट्ट पाय रोवून उभं राहण्यासाठी आणि तग धरून राहण्यासाठी काही गोष्टी मात्र निश्चितपणे आपल्याला कराव्या लागतील. चीनी कंपनीने महाराष्ट्र राज्यात केलेली 5,000 कोटींची गुंतवणूक थांबवणं योग्य आहे का? योग्य अयोग्य त्याच्याबद्दल मी एक गोष्ट सांगू शकेन की सध्याची जी परिस्थिती आहे सीमेवरची, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर सरकार त्यांच्यासाठी 2 बाजूंनी वागू शकत नाही. एक म्हणजे सीमेवर आम्हाला युद्धासाठी सुद्धा त्यांनी समोरासमोर येऊन काय म्हणतात त्याला, उकसवण्याचा प्रयत्न करायचा, आणि दुसऱ्या बाजूला इथं गुंतवणूक करून किंवा आपल्या वेगवेगळ्या पैसे कमवण्याचं साधन बनण्याचा सुद्धा, भारताला बाजारपेठ बनवण्याचा पण प्रयत्न करायचा. असं दोन्ही डगरीवर पाय ठेवून चीनला वागता येणार नाही. आणि आपल्या त्या हिताचं नाही, आपल्या देशाच्या हिताचं, की तुमच्या बिझनेससाठी आम्ही वाटेल ते करून घ्यायला तयार आहोत, हा मेसेज जाणं सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे त्यांचं नाक दाबायला हवं. भले आपलंही थोडं नुकसान होणार आहे, पण त्यांचं जास्त नुकसान होऊ शकतं त्या सगळ्यामध्ये. त्यामुळे आपण त्याच्याबद्दल स्ट्रॉंगली भूमिका घ्यायला हवी की जर तुम्हाला इथं गुंतवणूक करायची असेल, इथलं मार्केट हवं असेल, इथं तुम्हाला तुमचा माल विकायचा असेल, इथं कंपन्या उघडायच्या असतील, तर तुम्हाला आधी सीमेवरती देशाचा सन्मान करावा लागेल आणि जी परिस्थिती युद्धजन्य निर्माण केलेली आहे ती दूर करावी लागेल. समाजात खूप जॉब सीकर आहे, त्यासाठी एक कन्सल्टन्सी चालू करावी. निश्चितपणे करायला हवी. आणि मला वाटतं की आता हे जे प्लॅटफॉर्म तयार होत आहेत वेगवेगळे, एक दिवस समाजासाठी, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मला वाटतं की माणसं जोडली गेली पाहिजेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संधी आपण शोधल्या पाहिजेत. खरं तर मला पत्रकारितेच्या संधीबद्दल आपण बोलावं असं मला मुंडे सरांनी सांगितलेलं होतं,
पण मीच त्यांना म्हणालो की सध्याची परिस्थिती अशी नाही की इथं काही संधी सांगावी कुणाला. कारण मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज प्रत्येक चॅनेल आणि न्यूजपेपर या सगळ्यांमधून खूप लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. खूप परिस्थिती बिकट बनत चालली आहे. अनेक लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. त्यामुळे सध्या तरी या क्षेत्रामध्ये फारशा काही संधी नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला सध्या प्रोत्साहित नाही करू शकत. कारण तुम्ही येऊन इथं काही फार मोठी संधी आज तरी नाहीये, पण हा काळ राहणार नाहीये. काळ बदलेल. पण एक आहे की तुम्ही स्वतःचं काहीतरी निर्माण करू शकता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही हे करू शकता. नंदकिशोर जाजू म्हणतात तुम्ही मुंबईत आहात, काळजी घ्या. हो, आम्हाला आता वर्क फ्रॉम होम होतं आत्तापर्यंत. त्यामुळे मी सोमवारपासून आता ऑफिसला जावं लागतंय आणि आता आम्ही स्वीकारलंय की कोरोनासोबत आपल्याला जगायचं आहे. त्यामुळे काळजी घेत आपल्याला जगावं लागणार आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादन कंपन्यांची परिस्थिती काय राहील? निश्चितपणे एक गोष्ट आहे, जेव्हा मंदीचा काळ येतो तेव्हा लोक अशा गोष्टीत फार पैसा गुंतवण्याच्या मानसिकतेत नसतात. कारण लोकांना पैसा एक अस्वस्थता असते आणि त्या अस्वस्थतेतून लोक मोठ्या प्रमाणात, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की विकसित कुटुंबामध्ये ज्या सुखसोयीसाठी पैसा खर्च केला जातो, इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे तुमचं फ्रीज असेल, तुमचा वॉशिंग मशीन असेल, अशा गोष्टींमध्ये फार गुंतवणूक होईल असं इतक्यात तरी होणार नाहीये. त्यामुळे त्यांच्यासाठी निश्चितपणे संकटाचा काळ असू शकतो. जर आपण मोठ्या मंदीच्या दिशेनं वाटचाल करतोय तर मात्र निश्चितपणे यांना थोडंसं टेन्शन असू शकणार आहे या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी. अपॉर्च्युनिटी इन मीडिया अँड रिलेटेड सर्व्हिसेस. मीडियामध्ये निश्चितपणे खूप चांगली संधी गेल्या काही काळामध्ये काही संधी ज्या आहेत त्या निर्माण होत होत्या. अनेक चॅनल्स येत होते, अनेक न्यूजपेपरमध्ये संधी निर्माण होत होत्या. पण कोरोनाच्या काळानंतर थोडीशी परिस्थिती बिघडलेली आहे आणि सध्या तरी कुठे रिक्रुटमेंट नाही तर दररोज बातम्या येतात, त्या माणसं काढलेल्या येतात. त्यामुळे सध्या परिस्थिती मीडियाची गंभीर आहे. मी काय तुम्हाला खोटं सांगून इथली परिस्थितीवर पडदा टाकण्याचा काही प्रयत्न करण्याची गरज नाहीये. बायकॉट चायनीज गुड्सवर तुमचं काय मत आहे? माझं स्पष्ट मत आहे की हो, आपण बायकॉट केलं पाहिजे. जर सीमेवर आपल्यावरती कोणी गोळी लावलेली असेल किंवा बंदूक ताणलेली असेल आणि त्यांना ह्या देशावर आक्रमण करायचं असेल, किंवा परिस्थिती आज जग कोरोनाशी लढत असताना त्यांना युद्ध हवं असेल, तशी परिस्थिती त्यांना निर्माण करायची असेल, तर कुठंतरी आता युद्ध आपल्याला परवडणारं नाहीये. पण समोरच्या देशाला सुद्धा त्याची जाणीव होणं गरजेचं आहे. एक म्हण आहे आपल्याकडे, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. चीनचं नाक दाबणं म्हणजे त्यांच्या आर्थिक नाड्या ज्या आहेत त्या जितक्या भारताला शक्य आहेत. खरं तर ती मोठी अर्थव्यवस्था आहे, पण तरी देखील एक भारत म्हणून, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण काय करू शकतो? तर आपण किमान तेवढं कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. युद्ध हा पर्याय नाहीये, पण किमान चीनला एक कळलं पाहिजे, जर ते आपल्याकडे एक प्रचंड मोठी बाजारपेठ म्हणून बघत असतील तर ह्या बाजारपेठेला आपण जपलं पाहिजे, एवढं तरी भान त्यांना आलं पाहिजे. ही बाजारपेठ आपण हातातून गमवू नये, एवढं जरी त्यांना कळलं तर मग ते सीमेवर नीट वागतील. त्याच्यासाठी आपण, मला वाटतं की चीनला एक दाखवून द्यायला हवं की तुम्ही जर आमच्यावर तिथं युद्धजन्य परिस्थिती निर्माण करत असाल तर आम्हाला तुमच्या प्रोडक्टमध्ये इंटरेस्ट नाहीये. हे गिव्ह अँड टेक असतं आणि ते आपल्याला दाखवून द्यावं लागेल. मराठवाड्यात तरुणांनी पक्षाचे झेंडे टाकून व्यवसायाकडे वळलं पाहिजे का? श्रीकृष्ण केंद्रे सांगतायत. माझी तर हात जोडून विनंती आहे मित्रांनो, बघा आता ह्या सगळ्या भविष्याच्या काळामध्ये जेव्हा प्रचंड आर्थिक प्रश्न आणि आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागेल, तेव्हा कुठलाही नेता तुम्हाला, कारण आता येणाऱ्या काळात काही निवडणूक नाहीये, नेते काही सांभाळणार नाहीत. आपली घर, आपली चूल आपल्यालाच पेटवावी लागणार आहे. झेंड्याने ती पेटणार नाहीये. त्यामुळे आपल्या स्वतःच्या करिअरकडे जास्त लक्ष दिलं तर ते बरं होईल. कारण झेंड्यांना जी गरज होती ती आता संपलेली आहे, कारण निवडणुका संपलेल्या आहेत. शिक्षक भरतीमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या 50% जागा कपात केल्या आहेत, त्याविषयी कुठलीही मीडिया किंवा मागासवर्गीय नेते आम्हाला सहकार्य करत नाहीयेत. हा खूप दिवसापासूनचा गंभीर प्रश्न आहे आणि
सरकार येत आहेत, सरकार जात आहेत, पण तरी याच्याबद्दल काही होत नाही. मीडिया बातम्या दाखवत नाही असं नाही, मीडिया बातम्या दाखवतं, पण काही गोष्टी आहेत त्या सुटत नाही आहेत. आणि शिक्षकांचा प्रश्न सुद्धा असाच आहे, जो गेल्या अनेक दिवसांपासून तसाच पडून आहे. मला वाटतं की याच्याबद्दल निश्चितपणे निर्णय घेणं गरजेचं आहे. दत्ता नागरे यांचा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो, मी समजू शकतो दत्ताजी. रवी तोंडे म्हणतायत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा, समाजाच्या जास्तीत जास्त बातम्या चॅनलवरून देण्याची संधी. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता मित्रांनो, सोशल मीडियाचा वापर गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यानं वाढला, पण जेव्हा लॉकडाऊन लागलं त्याच्यानंतर जवळपास 87% याच्यामध्ये वाढ झालेली आहे. आणि सध्या आपण बघतोय की या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर अनेक लोक आता नवनव्या संधी शोधत आहेत, स्वतःचा ब्रँड उभं करतायत आणि स्वतःचा जो बिझनेस आहे तो बिझनेस या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे ही आपल्यासाठी सोशल मीडियाची एक खूप चांगली संधी आहे. एक रिपोर्ट काही दिवसापूर्वी आला होता, तो रिपोर्ट तुम्ही वाचला असेल की सोशल मीडिया असेल किंवा इतर ज्या वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत, या सगळ्यावरती व्हिडिओ कन्झम्पशन जे आहे ते साधारण एका दिवसाला एका व्यक्तीचं 56 मिनिटं इतकं झालेलं आहे. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आता लोक नव्या माध्यमातून मार्केटिंग करतायत, त्याचबरोबर स्वतःचे ब्रँड जे आहेत ते ब्रँड एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतायत, एज्युकेशन इन्फॉर्मेशन त्याच्या माध्यमातून काम करतायत. अनेक जे छोटे छोटे चॅनल्स आहेत ते सुद्धा कंटेंटच्या बळावरती एक स्वतःचं स्थान निर्माण करतायत. त्यामुळे एक चॅनल उभं करण्यासाठी आधी म्हणजे शेकडो कोटी रुपये लागायचे, ते चॅनल आता तुम्ही एकट्याच्या जीवावरती उभं करू शकता आणि स्वतःसाठी एक संधी निर्माण करू शकता. त्याच्यासाठी गरज आहे ते तुमच्यातल्या टॅलेंटची, कंटेंटची. कंटेंट आणि टॅलेंट असेल तर मला वाटतं की हे जग जे आहे ते तुमच्यासाठी अनेक संधी घेऊन खुणावतंय आणि त्यामुळे त्या संधी आपण घेतलेल्या पाहिजेत. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मनोरंजन क्षेत्रात सुद्धा अनेक मुलं सध्या येऊ पाहत आहेत आणि मनोरंजन क्षेत्रात सुद्धा अनेक गोष्टी ज्या आहेत, आता तुम्हाला तुमच्याकडे टॅलेंट असेल किंवा तुम्ही चांगला कंटेंट देऊ शकत असाल तर या सोशल मीडियाच्या माध्यमातून, नव्या माध्यमातून तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटरीज असतील किंवा तुमचे वेगवेगळे व्हिडिओज असतील, त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही एक चांगली संधी स्वतःसाठी निर्माण करू शकता. आणि आता एक खरी लोकशाही जी आहे ती या नव्या माध्यमातून आलेली आहे, या सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेली आहे. अगदी गावातला माणूस सुद्धा स्वतःचं टॅलेंट सिद्ध करू शकतो या सगळ्याच्या माध्यमातून. त्यामुळे अगदी ई कॉमर्स असेल, ई कॉमर्स हे भविष्य आहे. ई लर्निंग असेल किंवा ज्या पद्धतीने आपण बघतोय की ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन ट्युशन्स, हे सुद्धा भविष्यातलं फ्युचर म्हणजे भविष्य असणार आहे, तेच उद्याचं फ्युचर आहे. त्यामुळे तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असाल तरी सुद्धा त्या या माध्यमांमधून तुम्ही तुमचं नॉलेज लोकांना देऊ शकता आणि त्याच्यातून तुम्ही 4 पैसे कमवू शकता. त्याच्यामुळे तुमच्यासाठी ती एक मोठी संधी निश्चितपणे असणार आहे. त्याचबरोबर जर तुम्ही या संकटाच्या काळामध्ये योग्य प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली आणि आज ती इन्व्हेस्टमेंटवर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून त्याच्यावरती काम केलं तर निश्चितपणे आज या मंदीच्या काळामध्ये तुम्हाला खूप कमी पैशामध्ये अनेक गोष्टी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सुद्धा हा मंदीचा काळ किंवा संकटाचा काळ खूप महत्वाचा मानला जातो. आता तुमचं एखादं छोटं युनिट असेल तर मोठ्या कंपन्या आता या छोट्या युनिट्सला या मंदीच्या काळामध्ये घेत असतात आणि त्याच्यातून सुद्धा अनेकांना एक चांगला रोजगार किंवा एक चांगली संधी सुद्धा निर्माण होऊ शकते. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा एक मोठी संधी आपल्याला देऊ शकतात. त्यामुळे हा काळ अत्यंत कठीण आहे, निश्चितपणे आव्हानात्मक आहे, पण या आव्हानाच्या काळात सुद्धा आपण सगळेजण वेगवेगळ्या संधीच्या माध्यमातून, छोट्या छोट्या संधीच्या माध्यमातून तग धरून राहणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही तग धरून राहिला तर उद्याचा जो चांगला काळ आहे, प्रत्येक वाईट काळानंतर एक चांगला काळ येतो, तेव्हा उद्याच्या चांगल्या काळासाठी आजच्या या वाईट काळामध्ये उभं राहणं आणि या संकटावर मात करणं खूप गरजेचं आहे. आणि
एकदा का संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करत आपल्याला पुढे जावं लागेल. त्याच्यासाठी गरज आहे ती तुमच्या सगळ्यांच्या अथक प्रयत्नांची, खचून न जाण्याची, वाईट काळ आहे म्हणून घरात न बसण्याची, प्रचंड प्रबळ इच्छाशक्तीची. आणि ही सगळी इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांकडे निश्चितपणे आहे. लढणं आपल्या सगळ्यांचा स्वभाव आहे आणि आपण सगळेजण लढून या परिस्थितीवर मात करू, यात कुठलीही शंका नाही. खरं तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून एक विद्यार्थी मार्गदर्शनाचा जो प्रयत्न आहे तो एक दिवस समाजासाठी फाउंडेशननं एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे. मी बघितलं बरेच जण यशस्वी जे आता स्पर्धा परीक्षामध्ये असतील, वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी जे लोक झालेले आहेत, त्या सगळ्यांना बांधण्याचं काम आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम एक दिवस समाजासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून मुंडे सरांनी केलंय. मी मुंडे सरांचे मनापासून आभार व्यक्त करतो की या प्लॅटफॉर्मवर येता आलं आणि आपल्या सगळ्यांशी बोलता आलं. आपणही आपले काही प्रश्न विचारलेत, मी माझ्या परीने त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. संपर्कात राहू. मीही माझ्या सोशल अकाउंटवरून आपल्या संपर्कात असतो, मी माझी मतं मांडत असतो. एक वेगळा प्रयोग सुद्धा मी या लॉकडाऊनच्या काळात सुरू केलेला आहे. जे विशेषतः विद्यार्थ्यांसाठी की ज्या गोष्टींबद्दल विद्यार्थ्यांना फारशी माहीत नसते असे मुद्दे, त्याची सखोल माहिती त्यांच्यापर्यंत देण्यासाठी एक बडे मुद्दे हे चॅनल सध्या सुरू केलेलं आहे. किंवा तो व्ही ब्लॉग म्हणा हवं तर त्याला, एक व्ही ब्लॉग सुरू केलेला आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा आपण सगळेजण भेटत राहू. नंबर मागतायत अनिल सानप, काही अडचण नाही. 8689877772. मी पुन्हा एकदा सांगतो, 8689877772 हा माझा नंबर आहे. जेव्हा मी ऑफिसमध्ये असतो, स्टुडिओत असतो, तेव्हा मी कॉल घेऊ शकत नाही. बरेच जण त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त करतात, पण शेवटी पहिलं काम माझं ते आहे. मला तिथे अलाउड नसतं मोबाईल आणि त्यामुळे मला तिथं जावं लागतं. पण आज या निमित्तानं एक दिवस समाजासाठी या फाउंडेशननं सातत्यानं जे वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत त्या उपक्रमाचा भाग होता आलं आज आणि आपल्या सगळ्यांशी बोलता आलं, संवाद साधता आला. त्याबद्दल मी मुंडे सरांचे आणि एक दिवस समाजासाठी फाउंडेशनचे मनापासून आभार व्यक्त करतो. आज मलाही एक दिवस देता आला याचं समाधान आहे आणि यापुढे सुद्धा नक्की भेटत राहू. तुर्तास धन्यवाद.